नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 21. बुद्ध सर्वच लोकांचे हितकर्ते आहेत. भंते नागसेन, तुम्ही लोक म्हणता की भगवान बुद्ध सर्व प्राणी मात्रांवरील संकट दूर करून त्यांच्या हिताचे रक्षण करतात. सोबतच असेही ऐकण्यात येते की भगवान बुद्धांनी अग्निस्कंदोपम सुत्तावरील धर्मोपदेश केला असता 60 भिक्षूंनी गरम रक्ताच्या उलट्या केल्या. भंते, यावरून असेच दिसून येते की असा उपदेश करून त्यांनी हित नाही तर त्या 60 भिक्षूंचे अहितच केले आहे. भंते नागसेन, भगवान बुद्ध जर सर्व प्राणी मात्रांची सर्व संकटे दूर करून त्यांच्या हिताचे रक्षण करणारे आहेत असे जर खरे मानले तर अग्निस्कंदोपन सुतावर धर्मोपदेश करीत असता 60 भिक्षूंनी तोंडातून गरम रक्ताच्या उलट्या केल्या असे म्हणणे खोटे पडते. आणि अग्निस्कंदोपम सुत्ताचा उपदेश ऐकून जर 60 भिक्षूंनी गरम रक्ताच्या गुळण्या टाकल्या हे खरे मानले तर भगवान बुद्ध सर्वांचे अहितापासून रक्षण करून हित करणारे आहेत असे म्हणणे खोटे पडते. भंते, हा देखील अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न आहे. तेव्हा या प्रश्नाचा योग्य रीतीने खुलासा करून समाधान करून द्यावे. महाराज, भगवान बुद्ध अहितापासून लोकांचे रक्षण करून त्यांचे हित करणारे होते हे काही खोटे नव्हे. तसे भगवंतांनी उपदेश केला असता तो ऐकताच 60 भिक्षूंनी गरम रक्ताच्या गुळण्या केल्या हेही काही खोटे नव्हे. तरी पण यात भगवान बुद्धांचा काहीच दोष नसून त्या भिक्षूंचाच दोष आहे. परंतु भंते नागसेन, भगवान बुद्धाने जर उपदेश केला नसता तर त्यांच्या तोंडातून रक्तच पडले नसते हे खरे नाही? नाही महाराज, तसे नाही. भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून कुमार्गाने जाणाऱ्या दुष्कर्मी भिक्षूच्या हृदयात एकदमच जळजळाट उत्पन्न झाला. कारण तथागतांच्या उपदेशांचा त्यांनी चुकीचा अर्थ काढला. अशा वाईट विचारांच्या अतिरेकामुळेच त्यांच्या तोंडातून गरम रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. वारुळातील साप. भंते नागसेन, पण तथागताच्या उपदेशाने त्यांना असा परिणाम भोगावा लागला ना. यावरून त्यांच्या अनिष्टाचे कारण भगवान बुद्धच झालेत ना. भंते, कोण्या एका वारुळात साप जाऊन दडला तेव्हा एखाद्याला माती हवी असल्यामुळे तो त्याच वारुळास उकरू लागला आणि हवी तेवढी माती घेऊन तो निघून गेला. त्यामुळे वारुळाची बिळे बंद झाली आणि हवा न मिळाल्यामुळे साप तेथेच आत मरण पावला. अशा स्थितीत त्या माणसामुळे सापाला मरण आले हे खरे ना? होय महाराज. भंते नागसेन, याचप्रमाणे त्या भिक्षूंचा नाश भगवान बुद्धामुळेच झाला असेच म्हणता येईल. महाराज, एक गोष्ट समजून घ्यावयास पाहिजे, ती म्हणजे भगवान बुद्ध कोणाची चापलुसी करण्यासाठी किंवा कोणाच्या मत्सरामुळे कधी कोणता धर्मोपदेश करीत नाही. त्यांच्या उपदेशात निरपेक्ष भाव ओतप्रोत भरलेला असतो. त्यांच्या अशा उपदेशामुळे जे चांगल्या विचारांचे असतात ते प्रज्ञावंत असतात, परंतु जे वाईट विचारांचे असतात ते ज्ञानास मुकतात. फळलेला वृक्ष. महाराज, समजा एखादे आंब्याचे, जांभळीचे किंवा मोहाचे फळलेले झाड आहे. ते हलविल्यास मजबूत व सत्वपूर्ण देठ असलेले फळे तेवढेच झाडाला राहतील, कधीही खाली पडणार नाहीत. परंतु कच्च्या व सडलेल्या देठांची जितकी फळे असतील तितकी पटापट खाली पडतील.
महाराज, याचप्रमाणे भगवान बुद्ध व्यर्थच कोणाच्या स्तुतीकरिता किंवा मत्सरामुळे कधी धर्मोपदेश करीत नाही. याप्रमाणे निरपेक्ष भावनेने ते उपदेश करीत असल्यामुळे ते चांगल्या विचाराने ग्रहण करतात, ते प्रज्ञावंत बनतात आणि त्याचा वाईट अर्थ लावतात, ते प्रज्ञेस मुकतात म्हणजे खाली पडतात. शेतीची नांगरणी. महाराज, शेताची पेरणी करण्यासाठी एखादा शेतकरी प्रथम शेतीची जोत करतो. त्यामुळे बरेचसे गवत उपटल्या जाऊन नाश पावते. त्याचप्रमाणे कोणाच्या व्यर्थ स्तुतीसाठी किंवा मत्सरामुळे भगवान बुद्ध कधी उपदेश करीत नाहीत, तर निरपेक्ष भावनेने धर्मोपदेश करीत असतात. त्यामुळे जे चांगल्या भावनेने ग्रहण करतात ते प्रज्ञावंत बनतात आणि ते दूषित भावनेने सहन करतात, ते प्रज्ञेला मुकतात. ऊस गाळणे. रस गाळण्याकरिता ऊस घाण्यात टाकला जातो, तेव्हा त्यासोबतच बरेच किडे मकोडे आणि जे प्राणी त्यात पडतात ते सर्व पिसले जातात. तसेच भगवान बुद्धांचा धर्मोपदेश चांगल्या विचाराने ग्रहण करणारे ज्ञानी होतात आणि वाईट विचारांचे लोक ज्ञानास मुकतात. तसेच त्या भिक्षूंचे झाले. परंतु भंते नागसेन, ते भिक्षू त्यांच्याच उपदेशामुळे ज्ञानास मुकतात किंवा पतन पावतात ना? महाराज, आता तुम्हीच सांगा की एखादा सुतार वाघदार लाकडाजवळ जाऊन अगदी गप्प उभा राहिला तर ते लाकूड सरळ, गुळगुळीत आणि कामास येणारे असे तो करू शकेल का? नाही भंते. सुतार त्या लाकडात शिलून तासूनच सरळ, गुळगुळीत व कामास येण्यायोग्य करू शकेल. महाराज, याचप्रमाणे भगवान बुद्ध केवळ भिक्षू लोकांमध्ये उभे राहून पाहत बसल्याने त्यांना कधीही सन्मार्गावर आणू शकणार नाहीत, तर वाईट विचारांच्या भिक्षूंना उपदेश करून किंवा वेळ प्रसंगी त्यांना दूर सारूनच ज्ञानमार्गावर आणता येते. महाराज, त्यात तथागतांचा काय दोष? आपल्या वाईट कृत्यानेच दुष्कर्मी लोकांची अवनती होते. महाराज, ज्याप्रमाणे केळीचे झाड, विळवाचे झाड, खच्चरी स्वतःचा फळाला आल्यावर किंवा अपत्यांना जन्म देऊन त्यांच्यामुळेच स्वतःचा नाश करून घेत, तसेच वाईट विचारांची माणसे आपल्याच करणीने स्वतःची अवनती करून घेतात. महाराज, ज्याप्रमाणे चोरांनी स्वतः केलेल्या कृत्यामुळेच त्यांचे डोळे काढले जातात, सुळावर चढविले जाते किंवा त्यांचे शिर कापले जाते, त्याचप्रमाणे जे लोक वाईट विचारांचे असतात ते स्वतःच्या दुष्कृत्यानेच अधोगतीला जातात आणि सर्वश्रेष्ठ बौद्ध धर्मापासून वंचित होतात. महाराज, ज्या 60 भिक्षूंना तोंडातून रक्ताच्या गुळण्या टाकाव्या लागतात त्या तथागतामुळे नाही की दुसऱ्या कुणामुळेही नाही, तर त्याला कारण त्यांचे स्वतःचेच दुष्कृत्यच होते. अमृत वाटणे. महाराज, समजा एखाद्याने सर्व उपस्थित लोकांना अमृत पिण्यास दिले. ते पिऊन लोक निरोगी, सुदृढ, दीर्घायुषी आणि दुःखमुक्त झालेत. परंतु तेच अमृत पिऊन काही लोक ते पचवू न शकल्यामुळे मृत्यू पावले, तर मग याबद्दल त्या अमृत देणाऱ्यास दोषी ठरविता येईल का? मुळीच नाही भंते. महाराज, याचप्रमाणे भगवान बुद्ध या 10,000 सत्व लोकांमध्ये देवता आणि मनुष्याच्या कल्याणासाठी कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता धर्मरूपी दान करतात. त्यापासून चांगल्या विचाराने ग्रहण करतात, त्यांना ज्ञान लाभ होतो आणि जे वाईट विचारांचे ग्रहण करणारे असतात त्यांची अवनती होते. महाराज, भोजन हे सर्वांचेच रक्षण करते, परंतु पटकीचा रोग तेच भोजन खाऊन
लागला तर मरण पावतो. महाराज, याबद्दल भोजन देणाऱ्यास दोषी ठरविता येईल का? नाही बनते. महाराज, याचप्रमाणे भगवान बुद्ध 10,000 सत्व लोकांमध्ये समस्त देवता आणि मनुष्याच्या कल्याणासाठी कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता भगवान बुद्ध धर्मरूपी भोजन सर्वांनाच देतात. ते निरोगी लोकांना जीवनदान देणारे ठरते, तर अधाशी पटकीच्या रोग्यास मरणाचे कारण बनते. त्यात त्या खाणाऱ्याचाच दोष आहे, जे आपली अवस्था पाहत नाहीत. फार छान भंते नागसेन, आपण असे सांगितले तसेच मी स्वीकार करतो. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.